नियोजनामार्फत हा कार्यक्रम सादर होत आहे। या संपूर्ण सेशनचं म्हणजे ह्या मध्यंतराच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचा आजचा 5वं पुष्प माऊली चरणी अर्पण करीत आहोत। आदौ राम तपोवनादि गमनम हत्वा मृगं कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम बाली निर्दलनम समुद्र तरणम लंकापुरी दाहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायणम। जय श्रीराम। प्रभू रामचंद्रांना वंदन करून आजच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व कलाकारांचं आम्ही स्वागत करतोय। जोरदार टाळ्याने स्वागत करावं। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि संपूर्ण भारतभर जवळजवळ अनेक कार्यक्रम या संपूर्ण चमूनं सादर केलेले आहेत। सर्वांचं स्वागत। या ठिकाणी प्रत्येक कलाकाराचं स्वागत करण्यासाठी मी ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवलीचे अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ उदय जोशी यांना मी निमंत्रित करतोय। या कार्यक्रमाचे मुख्य गायक आहेत आपल्याच आरवलीचे शेखर पणशीकर, श्रीवल्लभ पणशीकर यांचं नाव आहे। शेखर पणशीकर याच्या नावाने ते प्रसिद्ध आहे, ज्यांचा आवाज आपण सर्व नेहमी ऐकत असता। शेखरजी पणशीकर, धन्यवाद जोशी। यानंतर पुढील प्रमुख गायक आहेत जे उच्च विद्याविभूषित असे गोव्यातून आलेले अरुण मराठे, अरुणजी मराठे, डॉक्टर अरुण मराठे, माफ करा। यानंतर कुडाळ इथून आलेल्या आहेत त्यांच्या सहगायिका सौभाग्यवती मान्यता कुंटे। या कार्यक्रमात आणखी काही गीतं सादर करतील स्वरदा पणशीकर, कुमारी स्वरदा पणशीकर, ज्या शेखर पणशीकर यांच्या कन्या आहेत, त्यांचीही आपण गीतं ऐकणार आहात। संवादिनी कार्यक्रमाचा आणि तुमचा या ठिकाणी सुसंवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, ते संवादिनीवर साथ करतायत विद्याधर नाईक, गोवा। धन्यवाद जोशी। तबल्यावर साथ करत आहेत श्रीयुत विकास नाईक, गोवा। संपूर्ण कार्यक्रमाला जी तालरक्षक म्हणून आहेत आणि साईड रिदम्स काशीनाथ मेस्त्री, श्रीयुत काशीनाथ मेस्त्री एक हरवंदी कलाकार आपल्यातलेच आहेत, ज्यांचं कालच आपण नाटक पाहिलं। नाट्य कलाकार काशीनाथ मेस्त्री आज आपले तालरक्षक म्हणून या ठिकाणी, आणि संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी सूत्रसंचालन ज्याला आपण म्हणतो श्रीयुत वीरेंद्र आठलेकर, बांदा। धन्यवाद उदय जोशी साहेब। आणि या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहेत असे आपले ख्यातनाम निवेदक, सिंधुदुर्ग, गोवा, महाराष्ट्र, कुठलाही शास्त्रीय उपशास्त्रीय नाट्यगीतं कुठलाही कार्यक्रम असो जे निवेदनामध्ये पारंगत आहेत असे कुंटे, माफ करा, संजय कात्रे साहेब, माफ करा, संजय कात्रे, धन्यवाद। आणि या कार्यक्रमासाठी खास गोव्याहून या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्राचार्य गजानन मांजरेकर, प्राचार्य गजानन मांजरेकर यांचंही स्वागत या ठिकाणी कार्यक्रमासाठी। ते उत्कृष्ट लेखक कवी आहेत, सुस्वागतम। आणि सर्व महिला भगिनींना या ठिकाणी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतोय। जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवा। धन्यवाद। आणि कार्यक्रम सुरू करण्याची विनंती संपूर्ण या संचाला आम्ही देत आहोत। आणि यापुढील सूत्र वीरेंद्र आठलेकर। हॅलो, नमस्कार, जय श्रीराम। एकदा जोरदार आवाज येऊन जाऊ दे। जय श्रीराम, जय श्रीराम।
रसिको, महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर 50च्या दशकामध्ये एक आगळा वेगळा चमत्कार घडला. 24,000 श्लोकांमध्ये बद्ध असलेलं मूळ वाल्मिकी रामायण अवघ्या 56 गीतांमध्ये मांडण्याचं अलौकिक कार्य आई सरस्वतीच्या पुत्रांनी केलं. गजानन दिगंबर माडगुळकर अर्थात गदिमा. शब्दप्रभूंनी लिहिल्या या गीतांना सूर आणि स्वरांचं कोंदण चढवण्याचं अलौकिक कार्य आई सरस्वतीच्या दुसऱ्या पुत्रानं केलं. ते म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके अर्थात बाबूजी. आणि गदिमा आणि बाबूजी यांनी निर्माण केलेलं हे काव्य नव्हे, हा अमृत संचय असं गौरवानं ज्याला म्हटलं जातं. आणि 70 वर्षानंतरही आपल्या तनमनाला अतिशय आनंद देणारं, पुन्हा पुन्हा ऐकावंसारखं वाटणारं ही कलाकृती म्हणजे गीत रामायण. आज या ठिकाणी निवडक गीत रामायण सादर करत असताना आम्हा सर्वांना अतिशय आनंद होतोय. आणि या निमित्तानं गदिमा आणि बाबूजींचं पुण्यस्मरण करूया. रामकथा ज्या ज्या ठिकाणी चालते त्या त्या ठिकाणी कोणत्या न कोणत्या स्वरूपामध्ये महाबली हनुमंत अवश्य उपस्थित असतात. आपण त्यांना या ठिकाणी आसनही दिलेलं आहे. या हनुमंतांनाही वंदन करतो, आई माऊलीलाही वंदन करतो आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवातीला एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वंदवतो. श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी अयोध्येत माणसांचा महासागर जमलाय. वाल्मिकी ऋषींसोबत आलेले 2 सुंदर बटू रामचरित्र गायनाची परवानगी मागतायत. पिता पुत्रांना एकमेकांचा प्रत्यक्ष परिचय नसताना ज्योतीनं चाललेली तेजाची आरती आणि या प्रसंगी उपस्थित सर्वांच्या भावभावनांचं वर्णन करताना निवेदक म्हणतोय, स्वये श्री प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. श्रीराम 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 श्रीराम. स्वये श्रीराम प्रभू ऐकती, स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशल सजीव पुतळे रघुरायाचे. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, पुत्र सांगती चरित पित्याचे. ज्योतिरे तेजाची आरती, ज्योतिरे तेजाची आरती. कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे, वाल्मिकींच्या भावमनीचे, वाल्मिकींच्या भावमनीचे. मानवी रूपे आकारती, मानवी रूपे आकारती. कुशल
संत वैभव गाते कोकिल बालस्वराने करुणी किलबिला बालस्वराने करुणी किलबिला गाणे ऋतुराजा भारी गायने ऋतुराजा भारी कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते सामवेद से बोलती सामवेद से बाळ बोलती सर्गामागुन सर्ग चालती सचिव मुनी जन स्त्रिया डोलती सचिव मुनी जन स्त्रिया डोलती आसवे गाली ओघळती आसवे गाली ओघळती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले उठले राघव उठून कवळीती अपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परिजो उभयानच माहिती परिजो उभयानच माहिती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती इंद्राच्या अलका नगरीप्रमाणेच अतिशय सुंदर अशी शरयू तीरावर वसलेली अयोध्या आणि या अयोध्या नगरी श्रीरामांच्या यज्ञमंडपात प्राणांच्या सर्व शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकत आहेत. सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकत आहेत आणि तापसवेश परिधान केलेले राजपुत्र कुश आणि लव रामचरित्राचं गायन करतायत. प्रसंगामागून प्रसंग कथन करतायत. मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी.
दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या आर्या दशरथास त्या तिघी भार्या सुवंशजा त्या सुमुखी आर्या सिद्धपतीच्या सेवा कार्या बहुश्रुता त्या रूपशालिनी अतुल प्रभा सुंदरी हो अतुल प्रभा सुंदरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैकयी करी नवसासी कैकयी करी नवसासी दशरथास ही व्यथा एकटी छळिते अभ्यंतरी हो छळिते अभ्यंतरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी राजसौख्यते सौख्यजनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे राजसौख्यते सौख्यजनांचे एकच चिंतन लक्ष्मणांचे काय काज ह्या सौख्यजनाचे कल्पतरूला फूल नसे का कल्पतरूला फूल नसे का वसंत सरला रवी हो वसंत सरला रवी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी आपल्या प्रजाजनांना सर्व सुखांनी न्हाऊ घालणाऱ्या राजा दशरथांच्या घरात पाळणा हलवले हा केवढा दैवत विलास. पुत्र न होण्याचं दुःख मनात राहून सदा उदास असलेल्या आपल्या प्राणा असलेल्या लाडक्या कौसल्य राणीला समजावताना राजा दशरथ म्हणतोय उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी लाडके कौसल्ये राणी उदास का तू आवर वेळे नयनातील पाणी लाडके कौसल्ये राणी लाडके कौसल्ये राणी
मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी चार पोबडे वेद रांगतील तुझा मदत घरी विचार माझा मला गवी विचार माझा मला जागवी आले हे ध्यानी लाडके कौशल्ये राणी लाडके कौशल्ये राणी तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवता दे तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवता दे याच मुहूर्ती सोड अश्वतू याच मुहूर्ती सोड अश्वतू सत्वर तो जाऊ दे मान्य म्हणालो गुरु आज्ञा मी मान्य म्हणालो गुरु आज्ञा मी कर जुळले कोणी लाडके कौशल्ये राणी लाडके कौशल्ये राणी सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू मुक्त करानी दान करू शेवटचा यज्ञ करूगे अंती अवभृत स्नान करू अंती अवभृत स्नान करू अंती अवभृत स्नान करू इप्सित ते तो देईल अग्नी इप्सित ते तो देईल अग्नी अनंत हातानी लाडके कौशल्ये राणी महाराज दशरथांना अश्वमेध यज्ञ करण्याची इच्छा झाली. या इच्छेनं दशरथानं यज्ञाश्व सोडला. पुढं एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला. राजा दशरथांच्या विनंतीनुसार ऋष्यशृंगानं यज्ञ मांडला. एका शुभवेळी यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष प्रगट झाला. तो महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव. आणि अग्निदेव आपल्या दुंदुबीसारख्या अतिशय कणखर पण मधुर नादानं राजा दशरथाला म्हणतोय,
अग्निदेवानं दिलेल्या पायसाच्या सेवनानं कौसल्येला श्रीराम, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीला भरत असे 4 तेजस्वी पुत्र झाले. सर्वांच्याच आनंदाला सीमा राहिल्या नाही. श्रीरामाधिक भावंडे रांगू लागले. तरीही अयोध्येतील स्त्रिया रामजन्माचं आनंदगीत गात होत्या. पुन्हा पुन्हा आळवून आळवून गात होत्या. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरी वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला
श्री रामचंद्राच्या आनंद गीतात अयोध्या मग्न होती. प्रसादात श्रीराम दिसामसानी वाढू लागले. ते चालू लागले, बोबडं बोबडं बोलू लागले. महाराणी कौसल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सवतींना कौतुकानं सांगताना म्हणते, सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर अन्हातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, माझ्या मांडीवर राहतो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर राहतो, माझ्या मांडीवर राहतो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो, निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी थवा राघूंचा थांबतो, थवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लागून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र चार भावात खेळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो. सावळा ग रामचंद्र गरीबो बडे हे घर, सावळा ग रामचंद्र गरीबो बडे हे घर. वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण, 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 देव कृपेचा वरुण. बालवयातच धनुर्विद्या धर्मग्रंथ अभ्यासून श्रीरामादिक भावंडे निष्णात झाले. आता ते राजसभेत बसू लागले होते. एके दिवशी राजा दशरथांच्या राजसभेत महर्षी विश्वामित्रांचं आगमन झालं. स्वागत आदरातिथ्य करून विनम्रपणे राजानं महर्षींची इच्छा विचारली. अत्यंत हर्षित होऊन विश्वामित्र म्हणाले,
आपल्या ज्येष्ठ पुत्राची महर्षी विश्वामित्रांची ही मागणी राजा दशरथांना नाकारता आली नाही. विश्वामित्रांसारख्या ज्ञानी नेत्यांबरोबर राम लक्ष्मण प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडले. प्रवासात गुरुदेव विश्वामित्र त्या दोघा कुमारांना कथा सांगत होते, ज्ञानदान करत होते. जाता जाता ते तिघे मलद करुष देशाच्या परिसरात आले. एकाएकी वीज कोसळल्यासारखा एक भीषण शब्द उमटला. एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात आडवी आली. संतप्त महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला आज्ञा केली, विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामांनी ताटिका राक्षसीचा वध केला. यज्ञात विघ्न आणणाऱ्या अनेक राक्षसांचा योग्य बंदोबस्त केला. विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. याचवेळी मिथिलाधिपती जनकाकडे एक मोठा यज्ञ होणार होता. सीता स्वयंवराचाही पण ठेवला होता. असंख्य राजे असफल ठरल्यानंतर श्रीराम नम्रपणे उठले. प्रचंड अशा शिवधनुष्याला प्रणाम केला. जनकालाही प्रणाम केला आणि शिवधनुष्य उचलण्यासाठी प्रत्यंच्या लावण्यासाठी धनुष्य वाकवू लागले. तोच वीज कडाडल्यासारखा एक प्रचंड आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावले. लोक विलक्षण दृश्य पाहून जनकाला अतिशय आनंद झाला. श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला. अवर्णनीय असा समारंभ झाला. राम जानकी यांचा विवाह म्हणजे माया ब्रह्माचं मिलन, आकाशाचं धरतीशी जुळलेलं नातं. प्रथम पराक्रमासाठी प्रासादाबाहेर पडलेले श्रीराम लक्ष्मण नववधूंसह अयोध्येत परतले. ते जाऊन महिनोन महिने लोटले तरी मिथिलेचे भाट चारण सीता स्वयंवराचं गीत गात होते, पुन्हा पुन्हा आळवत होते.
सीतेचे स्वयंवर झाले 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 सीतेचे महापराक्रमी एकवचनी असलेले श्रीराम सर्वांनाच प्रिय होऊन राहिले. चैत्रमासी पुष्य नक्षत्रावर श्रीराम सिंहासनस्थ होणार असं राजा दशरथांनी जाहीर करून टाकलं. श्रीराम अयोध्यापती होणार एवढ्याच मंथरा नावाच्या दुष्ट कुबड्या दासीनं कैकईच्या मनात कपट भरवलं. असूयानं भरलेल्या भावनेनं कैकईनं भरताला सिंहासन आणि रामाला वनवास अशा दोन वडांच्या वचनांची मागणी राजा दशरथांकडे केली. क्रुद्ध आवाजात कैकई राजा दशरथाला बजावते. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरतालागी द्या सिंहासन, रामासी वनवास. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास.
लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. न लगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा. आजोळाहून परत बोलवा, जणी माझ्या भरतास मोडू नका वचनास. दंडक वनित्या लढता 100, इंद्रासाठी घडले संगर. दंडक वनित्या लढता 100, इंद्रासाठी घडले संगर. रथास तुमच्या कुणी घातला, रथास तुमच्या कुणी घातला. निज बाहूंचा आस मोडू नका वचनास. नाथरणी त्या विजयी झाले, स्मरते काते काय बोलले. नाथरणी त्या विजयी झाले, स्मरते काते काय बोलले. दिधले वर तुझ 2 लाडके, दिधले वर तुझ 2 लाडके. सांग आपुली आस मोडू नका वचनास. एक वराने द्यामज आंदण, भरतासाठी हे सिंहासन. एक वराने मज द्या आंदण, भरतासाठी हे सिंहासन. दुजा वराने 14 वर्षे, दुजा वराने 14 वर्षे. रामाला वनवास मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. प्रासादातून रामा काढा, वावंशाची रीती मोडा. प्रासादातून रामा काढा, वावंशाची रीती मोडा. धन्यताच वा मिळवा देवा, धन्यताच वा मिळवा देवा. जागून निज शब्दास मोडू नका वचनास. व्योम कोसळो भंगो धरणी, पुन्हा पुन्हा काही मन धरणी. व्योम कोसळो भंगो धरणी, पुन्हा पुन्हा काही मन धरणी. वरला भाविण मीन घायची, वरला भाविण मीन घायची. शेवटचाही श्वास, शेवटचाही श्वास. यौव राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या रामाला बोलवून कैकेयीनं सर्व प्रकार निवेदन केले आणि तू 14 वर्षे वनवासात जावेस अशी राजा दशरथांची इच्छा असल्याचे सांगितले. राजाचे मौन हीच अनुमती समजून राम आनंदानं वनवासात जाण्यास तयार झाला. मातेची समजूत काढून श्रीराम सीतेच्या मंदिरात आले. त्यांनी तिला सर्व प्रकार निवेदन केलं आणि शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच ती महापतिव्रता सीता उदास हसत म्हणतेय, चरण चालते त्या
गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी उभे जानकी आपल्या हातून रामाला वनवासात पाठवण्याचा अपराध घडलाय या जाणीवेनं महाराज दशरथ पश्चातापानं जळतायत. ते सर्वांची क्षमा मागतायत. श्रीराम श्रीराम असा पुकारा करतच महाराज दशरथांचं एकाएकी प्राणोत्क्रमण झालं. भरताला पाचारण करण्यात आलं. अयोध्येत येताच सर्व प्रकार भरताच्या ध्यानी आला. मातेच्या कपटानं श्रीरामांना वनवास आणि पित्यांचा मृत्यू आणि ही सर्व घटना मातेनं आपल्याला राज्याभिषेक व्हावा यासाठी केली हे समजताच भरताचा संताप अनावर झाला आणि अनावर संतापानं भरत मातेला म्हणतोय, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अश्वपतीची नव्हेस कन्या नव्हेस माझी माय, धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे नांदे काय. वधनाथाचा करील मूढे पतिव्रता का कुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. शाखेसह तू वृक्ष तोडिला फळा इच्छिसी वाढ. आत्मघातकी ज्ञानाचे या गातील भात पवाड. स्वीकारीन मी राज तुझ्यास्तव कीर्ती होईल दुडी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. वनात भ्रात्या धाडिलेस तू स्वर्गी धाडिले तात. श्रीरामाते बलकल देता कानच जळले हात. उभी न राही पणभर येथे काळे कर जावनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार. तुला पाहता तृषार्थ होते या खड्गाची धार. श्रीरामाची माय परी तू कसा करू मी वार. कुपुत्र म्हणतील मला कैकई माता दोघी जणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. कसा शांत होऊ शब्दाने मी कौसल्येचा शोक. कसा शांत होऊ शब्दाने मी कौसल्येचा शोक. सुमित्रे त्या उदासवाणे गमतील तिन्ही लोक. कुठल्या वचने नगरजनांची करू मी समजावणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास. असेल तेथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे त्यास. हाच एकला ध्यास येथून हीच एकली आस. काळ रात्रसी रहा इथे तू, काळ रात्रसी रहा इथे तू आक्रंदत विजली. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. मातान तू वैरिणी अशा कठोर शब्दात आपल्या मातेची निर्भत्सना करून भरत रामशोधार्थ तापस वेश परिधान करून चित्रकूट पर्वतावर आलाय. त्यानं श्रीरामांच्या चरणांना मिठी घातली. रामांनी त्यांना जवळ घेतलं. कुशल प्रश्न विचारले. भांबावून गेलेल्या भरतानं मोठ्या कष्टानं पितृनिधनाची वार्ता सांगितली. भरत म्हणतोय, रामा, माझ्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुम्हाला वनवासी व्हावं लागलं. हे राज्य तुमचं आहे.
हे सिंहासन तुमचं आहे, तेव्हा तुम्ही परत अयोध्येला चला आणि या सर्वांचा स्वीकार करा. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरताला समजावताना म्हणतायत, दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना गुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष कुणाचा. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगा दोषना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागतायात, मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. रसिको, ज्याच्या हाती विश्वाची दोरी तो विश्वाचा सूत्रधार स्वतःला नियतीच्या हातचं पावलं म्हणतो आणि झाल्या प्रकाराला स्वतःला दोषी न समजता अयोध्येचं राज्य कर, असं मानवी जीवनातलं सार श्रीरामांनी जे भरताला दिलंय तेच तुम्हा आम्हा सर्वांसाठी.
रामचरित्रातील सर्व पात्र आपल्यासमोर या गायनाच्या माध्यमातून उभी करत असताना या सर्व कलाकारांचा अगदी थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. धन्यवाद. माझ्यासोबत जे कलाकार आहेत त्यांची माझ्या वतीने मी ओळख करून देतो. मग प्रत्येकाचा सन्मान सत्कार केला गेला त्याबद्दल देवस्थान कमिटी, उत्सव कमिटी आणि आपण सर्व शिरोडकर नागरिक आणि आता समोर माझ्या उपस्थित असलेले रसिक आणि भाविक श्रोते या सर्वांना धन्यवाद देतो. माझ्या उजव्या बाजूला तबल्यावर आहेत विकास नाईक उर्फ नारायण नाईक, तळण पेडणे गोवा इथले रहिवासी आहेत. स्वतः व्यवसायाने गोवा सरकारच्या सेवेमध्ये आहेत तबला शिक्षक म्हणून. आणि ते जवळजवळ आता मी 2002 साली गीतरामायण सुरू केलं, परंतु साधारणपणे 2009पासून प्रत्येक कार्यक्रम त्यांनी वाजवलेला आहे. काही थोडक्यात अडचणी सोडल्या तर त्यांनी साथ केलेली आहे आणि अतिशय उत्तम साथ करतात. शास्त्रीय संगीत असो, नाट्यसंगीत असो, जो काही प्रकार संगीतातला असेल त्याला अतिशय चांगली साथ करतात आणि आमच्या गीतांचे जे भाव आहेत त्याला अनुकूल अशा प्रकारे साथ करतात. त्या तुम्ही त्यांचं कृपया टाळा वाजवून कौतुक करावं. त्यानंतर इकडे पलीकडे बसलेला आहे उजवीकडे तो काशीनाथ मिस्त्री. त्याचंसुद्धा एक गाणं आता शूर्पणखेचं गीत आहे. शूर्पणखेचं नाक कापल्यानंतर कशी गाते ते तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. तर उत्तम गायक, उत्तम अभिनेता. परवा इथे त्याचं सौजन्याच्या ऐशी तैशी नावाचं नाटक पण झालं. विनोदी अभिनय, गंभीर अभिनय, सगळ्या प्रकारचा अभिनय करणारा अतिशय गुणी असा आमच्या आरोलीचा कलाकार काशीनाथ मिस्त्री. माझ्या उजव्या बाजूला बसलेले डॉक्टर अरुण मराठे जे मूळ हंसापूर पेडणे गोवा या गावचे आहेत. परवरी येथील विद्या प्रबोधिनी या संस्थेमध्ये, कॉलेजमध्ये ते वाणिज्य अर्थात कॉमर्स विषयाचं अध्यापन करतात आणि उत्कृष्ट गोडगळ्याचे गायक आणि अतिशय उत्तम ऑर्गनायझर आहेत. कार्यक्रम मोठमोठे त्यांनी गेल्या वर्षी 2 आजकाल म्हणता येईल रामायणाचे इव्हेंट त्यांनी आम्हाला मिळवून दिले आणि ते आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सादर करू शकलो. तेव्हा असे अरुण मराठे. मोठा परिचय देता येईल परंतु आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे गाणी कमी आहेत. आम्ही कडवी कमी करून त्यातल्या ओळीसुद्धा रिपीट करता गातो आहे कारण 8:15ला कार्यक्रम संपवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. माझ्या उजव्या बाजूला आहेत मान्यता कुंटे, मान्यता मंदार कुंटे या कुडाळच्या आहेत आणि सिंधुदुर्गच्या शासकीय आरोग्य सेवा किंवा प्रयोगशाळेमध्ये त्या नोकरीला आहेत. पणदूर येथील कार्यालयामध्ये. आणि अतिशय उत्कृष्ट गायिका, शास्त्रीय संगीत, ठुमरी, उपशास्त्रीय संगीत इत्यादी सर्व प्रकार अतिशय उत्तम गातात आणि 2023पासून हे आमच्या ग्रुपमध्ये आलेले आहेत. व्हरायटी पाहिजे असते. कोणी एखादा गायक किती वेळ चांगला गायला किंवा गीत रामायणातली तरी एक वेगवेगळा भाव आणि प्रत्येक टिपण्यासाठी वेगवेगळे गळे असले तरीसुद्धा ते फार छान दिसतं. बाबूजींनी सुरुवातीचं गीत रामायण तसंच केलेलं होतं. वेगवेगळे कलाकार घेतले होते आणि नंतर मात्र त्यांनी स्वतःच्या आवाज रेकॉर्ड केलं होतं. तर माझ्या पलीकडे डावीकडे बसलेली स्वरदा पणशीकर जी माझीच कन्या आहे. संगीताचं उपांत्य विशारदपर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि सध्या ती कोल्हापूरला MA करते आहे. संगीत विषयात नाही, इंग्रजी विषयात. त्यामुळे संगीताचा तसा संबंध नाही आहे परंतु नैसर्गिक तिला समज आहे. उत्तम गाते, अर्थात मी म्हणतो आहे, तुम्हाला मान्य आहे की माहीत नाही, चांगली गाते आणि त्याच्याशिवाय हार्मोनियम वाजवते. पलीकडे वीरेंद्र आठलेकर आहेत. ते बांदा पानुवळ इथले रहिवासी आहेत आणि भरोच कुठलं कंपनी, ग्लेनमार्क ही कंपनी आहे, औषध केमिकल कंपनी. त्यामध्ये ती म्हापसा इथे किंवा कोलवाच्या ऑफिसमध्ये नोकरी करतात. केवळ निवेदनाची आवड म्हणून त्यांनी 2021 साली आमच्याच गीतरामायणात निवेदनाला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आता त्यांनी प्रगती केलेली आहे. त्यांना वेगवेगळे कार्यक्रम मिळत असतात गोव्यामध्ये किंवा अन्य. आमचे कात्रे सर पूर्वी निवेदन करायचे, त्यांनी त्याला आमच्या पुढे केला की तुम्ही ह्याला घ्या आणि त्यानंतर आम्ही त्याला सुरुवात केली आणि आमच्या कार्यक्रमातून जेव्हा वीरेंद्र नसेल तेव्हा आम्ही कात्रे सरांना नक्कीच बोलवतो, कधी दोघांनाही बोलवतो. त्यानंतर डावीकडे आहेत विद्याधर नाईक. हे कासारवर्णे पेडणे गोवा इथले रहिवासी आहेत आणि ते सुद्धा आर्ट अँड कल्चर, कला आणि संस्कृती विभाग गोव्याचं जे आहे त्यातर्फे चालवल्या जाणाऱ्या संगीत विषयांचं अध्यापन हार्मोनियम वादन म्हणून त्या ठिकाणी करतात आणि अतिशय उत्कृष्ट असा हात आहे. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही पट्टीमध्ये गायक गायला तरी ती त्या पट्टीत वाजवतात. त्यांना स्केल चेंजर आणावी लागत नाही, असं त्यांचं वैशिष्ट्य आहे. कुठली पट्टी, आता आम्ही सांगितलं आम्ही काळी 4ला गाणं ठरवलं पण आता आम्हाला पांढरी 7मध्ये गायचं ते वाजवायला तयार असते. आता का शकता असं नाही म्हणत. इतके चांगले हार्मोनियम. आणि आपले पंडित तुळशीदास बोरकर यांचे ते शिष्य आहेत.
त्याशिवाय राया कोरगावकर हार्मोनियम वादक गोव्याचे, त्यांचे शिष्य आहेत. आमचे विकास नाईकसुद्धा शैलेश गावकर यांचे शिष्य आहेत. त्या आमोद दणगेंचे शिष्य आहेत. असं सर्वांची संगीताची वाटचाल सुरू आहे. माझं नाव तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे काही माझ्याबद्दल बोलू नये, कारण गीतरामायणाचंच वाक्य आहे, माझेच शौर्य सांगू माझ्या मुखे कशाला. तर इथे गीतरामायण माझंच काहीतरी मोठेपणा सांगत बसणं योग्य नाही, तेव्हा मी माझा काही परिचय देत नाही. या सर्वांचा जमेल तसा परिचय केला. 2002 साली इथे पहिलं गीतरामायण झालं होतं नवरात्राच्या उत्सवामध्ये. त्यानंतर आज 24 वर्ष झाली इथे गीतरामायण केलं. 2009 साली इथे अनुष्ठान झालं होतं, त्यावेळी केलं. अधिक कदाचित पुढच्या 14 वर्षांनी होईल, त्यावेळी आम्ही गात असू की नाही मला मीच हो. त्यामुळे आजची संधी आम्ही सोडली नाही दिलेली आणि गीतरामायण केलं. खरं ऑर्केस्ट्रा सांगितलं होतं मराठी, पण तो आम्ही नाकारला आणि गीतरामायण केलं. कारण इथे देवीच्या समोर भक्ती संगीतच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. माऊली आहेत, महादेव आहेत, शिव आणि शक्ती दोघे आहेत, त्यांच्यासमोर आम्ही हा नम्र असा प्रयत्न केला आहे. शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न, पण तो उचलण्याचा प्रयत्न नाही, केवळ वंदन करण्यासाठी स्पर्श करण्याचा प्रयत्न. काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा करा. आणि सर्व रसिकांचे आणि मुख्यतः देवस्थान उत्सव समिती आणि कमिटी विश्वस्त या सर्वांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. यांनी परिचय केला असता, परंतु माझ्या गावात आलेल्या कलाकारांचा मीच परिचय करून द्यावं चांगलं असतं असं मला वाटलं, म्हणून मी करून दिला. धन्यवाद. सर्वांचा जरी त्यांनी परिचय करून दिला आणि आपला परिचय नाही केला तरी ज्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी आहोत ते शेखर पणशीकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. रसिकावर रामकथेचा हा प्रवास विजयाकडे जाणार आहे आणि उपस्थित सर्व रसिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी रामकथा ही शेवटपर्यंत ऐकून आस्वाद घेऊन निघायचं आहे. तोपर्यंत या ठिकाणी जाऊ नये. यापुढे रामचरित्र म्हणजे सर्व समाजाची समरसता एकत्र बांधून सेतू बांधलेला आहे. सेतू बंधनाचं गाणं ज्यावेळेला असेल तेव्हा तुमचाही सक्रिय सहभाग, सीतावर रामचंद्र म्हटल्यानंतर जय असा जयघोष होऊ दे आणि सर्व शक्तींचा उजागर या ठिकाणी उत्तम असा होऊन जाऊ दे. गीतरामायणाच्या पुढच्या निवेदनाकडे वळतोय. पितृ आज्ञेनं मला वनवास आणि तुला सिंहासन मिळालंय, तेव्हा 14 वर्षांचा वनवास संपवूनच मी सीता लक्ष्मणांसह अयोध्येत परत येईन असं श्रीरामांनी भरताला सांगितलं. भरत गहिवरला. श्रीरामांच्या पादुकांना स्पर्श करून करुणार्द्र स्वरांनी म्हणू लागला, तात गेले माय गेली, भरत आता पोरका. तात गेले माय गेली, भरत आता पोरका. मागणे एक रामा, आपुल्या द्या पादुका. मागणे एक रामा, आपुल्या द्या पादुका. वंशरीती हेच सांगे, थोर तो सिंहासनी. सान तो सिंहासनी का, ज्येष्ठ ऐसा काननी. दान देता राज कैसे, या पदांच्या सेवका. मागणे एक रामा, आपुल्या द्या पादुका. मागणे एक रामा, आपुल्या द्या पादुका. पादुकाया स्थापितो मी, दशरथांच्या आसनी. याच देवी राजकर्त्या, कोसलांच्या शासनी. याच देवी राजकर्त्या, कोसलांच्या शासनी. चरणचिन्हे पूजुनी, साधितो मी सार्थका.
कर माझा कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार शूर्पणखा मी रावण भगिनी याच वनाची समज स्वामिनी अगणित रूपे घेऊन करीते अगणित रूपे घेऊन करीते वनोवनी संचार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार तुला न शोभे ही अर्धांगी तुला न शोभे ही अर्धांगी दूर लोटती कुरूप कृशांगी समीप आहे तुझ्या तिचा मी क्षणी करते संहार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत माझ्या संगे राहुनी अविरत पाळ तुझे तू एक पत्नी व्रत अलिंगनाची आस उखाणी तनु मनी अनिवार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार देह वाहिला तुला श्यामला देह वाहिला तुला श्यामला कर माझा स्वीकार कोण तू कुठला राजकुमार कुठला राजकुमार श्रीरामांच्या प्राप्तीसाठी मूळ राक्षसी असलेली शूर्पणखा सीतेला इजा करणार तोच रामांनी लक्ष्मणाला शूर्पणखेला विरूप करण्याची आज्ञा दिली. वडील बंधूंच्या आज्ञेसाठी लक्ष्मणानं तात्काळ खड्ग उपसले आणि शूर्पणखेचं नाक कान छेदून टाकलं. भयंकर आक्रोश करीत दुःखित अपमानित शूर्पणखा बंधू लंकापती रावणाच्या समोर आली आणि म्हणू लागली, सूड घे त्याचा लंकापती. विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. कसले करीसी राज्य रावणा, कसले जनपालन, श्रीरामाने पूर्ण जिंकिले तुझे दंडकावन. सत्तांधा तुझं नाही तरीही कर्तव्याची स्मृती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. विसलोचने उघडून बघया शूर्पणखेची दशा, श्रीरामाच्या पराक्रमाने कंपित दाही दिशा. तुझे गुप्तचर येऊन नचका वार्ता ही सांगती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जनस्थानी त्या कहर उडाला मेले खर दूषण, सहस्र 14 राक्षस मेले हे का तुझं भूषण. देवा समतो सुपूज्य ठरला जनस्थानीचा यती, सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तुझ्याच राज्ये तुझ्याहुनी पूज्य जाहला नर,
सचिवा संगे पैसे येत तू स्वस्थ जोडून कर. जाळून टाकील तव सिंहासन उद्या तयाची तुझी. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. ऐक सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा. बाण मारता घरात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत असे मती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तो रूपाने रे किंवा श्यामल भूमीवरती स्वर. त्याच्या संगे जनक कन्यका रतिहुनी सुंदर. तुलाच साजून दिसेल ऐशी मोहकती युवती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तिला पळवून घेऊन यावे तुझसाठी सत्वर. यासाठी मी गेले होते त्यांच्या कुटीरावर. श्रवण नासिका तोडून त्या मिले मत किती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. जा सत्वर जा ठार मारते बंधू दोघे जण. असली मदती जनक कन्यका येई तिच घेऊन. माझ्या समते सत्तेची विटंबिती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. सूड घे त्याचा लंकापती. अगदी 1 मिनिटामध्ये या गाण्याच्या पार्श्वभूमीवरती एक आठवण सांगतो. नवरात्रामध्ये गुहागर रत्नागिरीला एक कार्यक्रम झाला. या ठिकाणी काशीनाथनं हेच गाणं म्हटलं. दुसऱ्या दिवशी बाबूजींना ज्यांनी प्रत्यक्ष बघितलंय आणि गीत रामायणाचे अनेक कार्यक्रम त्यांच्यासोबत त्यांनी ऐकलेत, अशा एका ज्येष्ठ म्हणजे 85 साधारण वर्षाच्या व्यक्तीनं सांगितलं, बाबूजीं इतकं उत्तम असं म्हणण्याचा अपराध करत नाही, परंतु काशीनाथनं जे गाणं म्हटलं मनापासून सांगतो की बाबूजींपेक्षा उत्तम झालं, अशी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया होती. काशीनाथसाठी हिरा खरंच जोरदार अजून टाळ्या झाल्या पाहिजे. शूर्पणखेनं चेतवलेला रावण सीताहरण करण्याचा कपटी विचार करू लागला. त्यानं त्यासाठी मारीच्या सुवर्ण मृग रूप धारण करण्यास सांगितलं आणि आपण याचक जतिवेश धारण करून पंचवटी झालाय. अभूतपूर्व असं ते सुवर्ण रूप पाहता सीतेला मोह अनावर झाला आणि ती श्रीरामांना म्हणू लागली, तोडिता फुले सहज पाहिला जाता. तोडिता फुले सहज पाहिला जाता. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती. नवमोह फुलासम सुगंध अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती. ते इंद्र चापसे पुच्छ भासले उडता. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणू. त्या मृगास धरणे अशक्य कैसे म्हणू. मजसाठी मोडिले आपण शांकर धनु. मजसाठी मोडिले आपण शांकर धनु. जाकरात्वरामी पृष्ठी बांधिते धाता. मज
शुभ काही का तुझिया स्वप्नी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम उरे काननी कुठे चंदना गौरांगी ती कुंडलते ती कोठे सुदती कोठे आम्रा विनयवती ती शहारता का वाऱ्या वाचुनी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम काननी काय भोगणे आता उरले काय भोगणे आता उरले चार दिशांचे चरित्र सरले हे दुःखांचे सागर भरले यात जाऊ दे राम वाहुनी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम उरे काननी कोठे सीता जनक नंदिनी उजाड आश्रम उरे काननी विरहानं व्याकुळ झालेल्या श्रीरामांनी लता वृक्ष नद्या वन्यमृग पर्वत सर्वांना आर्त प्रश्न विचारला, परंतु कोणीही त्याचे उत्तर देऊ शकले नाही. पुढच्या प्रवासामध्ये एक पक्षीश्रेष्ठ रक्तानं माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. या गृध्ररूपधारी राक्षसानं सीता भक्षण केली असते या संकल्पनेनं श्रीरामांनी क्षुरसंज्ञक बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा फेसासह रक्त ओकणारा तो पक्षीराज जटायू श्रीरामांना म्हणाला, मरणोन्मुख त्याला कारे मारिसी पुन्हा रघुनाथा अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता पाहिली जधी मी जाता रामा विण राती सीता देवरही संगे नभता मी बळे उडालो रामा मी बळे उडालो रामा रोधिले रथाचा पंथा अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता रक्षिणा राम रातीसी झुंजलो घोर मी त्यासी रक्षिणा राम रातीसी झुंजलो घोर मी त्यासी तोडिले कवच मुकुटासी लावूनच दिधले बाणा स्पर्शूना दिधला भाता अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता मम
प्राणलोचनी उरला मी तरी पाहिला त्याला मम प्राणलोचनी उरला मी तरी पाहिला त्याला तो गगनपथाने गेला तो गगनपथाने गेला लाडकी तुझी सम्राज्ञी लाडकी तुझी सम्राज्ञी आक्रंदत होती जाता अडविता खलासी पडलो पडविली रावणे सीता अडविता खलासी पडलो पडविली रावणे सीता. सीता शोधाच्या पुढच्या प्रवासामध्ये सचिवोत्तम हनुमंतानं वेळ कमी आहे. सीता शोधाच्या पुढच्या प्रवासामध्ये सचिवोत्तम हनुमंतानं राम सुग्रीव यांचं ऐक्य घडवून आणलं. दोघांनी एकमेकांना सहाय्य करण्याचं वचन केलं. हनुमंतानं सीता शोध पूर्ण केला. लंकापुरी असल्याचे निश्चित सांगितले. श्रीरामांनी दिलेली मुद्रिका सीतेला दिली. खुणेसाठी सीतेनं दिलेला मणीही श्रीरामांच्या स्वाधीन केला. अतिशय आनंदानं श्रीरामांनी हनुमंतास आलिंगन दिले. असंख्य वानरांसह राम लक्ष्मण दक्षिणेस निघाले. समुद्र उल्लंघन कसा करावा हा विचार श्रीरामांना पडला. 3 दिवसपर्यंत त्यांनी सागराची प्रार्थना केली आणि संतापून सागरावर शस्त्र उपसले. रामबाणाच्या भयानं समुद्र साकार प्रकट झाला आणि नम्रतापूर्वक म्हणाला, रामा, आपल्या सैन्यात नळ नामक वानर आहे. तो प्रत्यक्ष विश्वकर्म्याचाच पुत्र आहे. याच्याकडून सेतू बांधवा. मी तो आनंदानं आपल्या छातीवर धारण करेन. श्रीरामांनी नळाला आज्ञा केली आणि नळाच्या अधिपत्याखाली उच्चरावानं गात वानर सागरावर सेतू बांधू लागले आणि सेतू बांधता बांधता आनंदानं गाऊ लागले. सेतू बांधा रे 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 सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सितावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे सेतू गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशा त्या शिळा उचलुनी जळात द्यारे जवे ढकलुनी जळात द्यारे जवे ढकलुनी सेतू बंधने जोडून ओढा समीप लंकापुरी. सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सितावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेका डोंगर पृष्ठी झेलिल त्याना सागर ओढा पृथ्वी पैल तटावर ओढा पृथ्वी पैल तटावर वडवाग्री तो धरील माथे सेतू शेषावरी. सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सेतू बांधा रे सागरी सितावर रामचंद्र की जय. गरजा गरजा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन. राघव पतित पावन रघुपती राघव पतित पावन. गरजा गरजा हे वानरगण रघुपती राघव पतित पावन.
जयलंकारी जानकी जीवन, जयलंकारी जानकी जीवन, युद्धाआधी झडू लागू द्या स्फूर्तीच्या भेरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. भुकारुनी पिटवा डंका, हो 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 हो. विजयी राघव हरली लंका. हो 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 हो. भुकारुनी पिटवा डंका, विजयी राघव हरली लंका. मुक्त मैथिली कशास शंका, मुक्त मैथिली कशास शंका. सेतुरूप हा झोतच शिरला दुबळ्या अंधारी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. श्रोते हो, आम्ही वेळेत इथे आलो होतो. अर्थात देवीच्या ओट्या भरायचा कार्यक्रम चालू होता, त्यामुळे कार्यक्रम सुरू झाला एक पाऊण उशीर झाला. त्यामुळे आम्ही लिस्टमधली गाणी आम्हाला कट करावी लागली आणि त्यामुळे आता आम्ही आरती ही महत्त्वाचीच आहे देवीची, त्या सगळ्यासाठी तर असल्यामुळेच आपलं सगळं चाललेलं आहे. तेव्हा आम्ही आता एकच गीत सादर करून जे त्रिवार जय जयकार राम अयोध्येत आल्यानंतरचं गीत आहे ते सादर करून आमचं म्हणजे ते भैरवी रागामध्ये आहे, तिथे आम्ही थांबतो. दोन गाडी हां बोल. रावण वध होणं गरजेचं आहे. दुष्टांच्या निर्दालनासाठी आईच्या देवीच्या प्रांगणात चाललेला हा कार्यक्रम आहे. राम रावण यांच्या युद्धाच्या धुमश्चर्यात श्रीरामाने रावणाला असंख्य प्रकारच्या बाण वर्षावाने जर्जर करून टाकले. एक भुजंगासारखा बाण फेकून श्रीरामाने रावणाचं मस्तक उडवलं, पण त्याचा अंत होण्याचे चिन्ह दिसेना. रामाच्या सारथ्यासाठी असलेल्या इंद्राच्या मातली नावाच्या सारथ्यानं श्रीरामांना पितामहास्त्राचा प्रयोग करण्याचे स्मरण करून दिले. अगस्ती ऋषींनी दिलेला तो दैदिप्यमान बाण श्रीरामांनी रावणावर चालवला. तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. साऱ्या राक्षस सैन्याची दाणादाण उडाली. सारे वानरगण श्रीरामांचा जय जयकार करू लागले. अंतरिक्षातून देवांच्या सौम्य नौबती वाजू लागल्या. रामाच्या रथावर स्वर्गातनं पुष्पवृष्टी होऊ लागली. अप्सरा आणि गंधर्व यांचं विजयी गीत कानी पडू लागलं. देव हो बघा राम लीला, देव हो बघा राम लीला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रवी प्रभेते स्थिरता आली, रवी प्रभेते स्थिरता आली. पातली महद्भाग्य वेला, पातली महद्भाग्य वेला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला. जय जय बोला उच्चरवाने, कल्पतरूची फेका सुमने. फेका रत्ने मणिभूषणे, फेका रत्ने मणिभूषणे. जय श्री लाभे सत्याला, जय श्री लाभे सत्याला. भूवरी रावण वध झाला, भूवरी रावण वध झाला.
रामपरायण हा चक्रायुध श्रीनारायण जगदोत्पादक त्रिभुवन जीवन जगदोत्पादक त्रिभुवन जीवन हो मानवी रामरूप ल्याला मानवी रामरूप ल्याला भुवरी रावण वध झाला भुवरी रावण वध झाला हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता असून नेणता हा श्री विष्णू कमला सीता स्वये जाणता असून नेणता युद्ध करी हे जगता करिता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला भुवरी रावण वध झाला भुवरी रावण वध झाला भुवरी रावण वध झाला नाही दोन गाणी अजून सांगितली रावण वध झाला दुष्ट शक्तीवर विजय मिळवला गेला श्रीरामांनी जानकीचा स्वीकार केला श्रीरामांना आता भरत भेटीची ओढ लागली होती त्यांच्या वनवासाची 14 वर्षेही पूर्ण होत आली होती इकडे तापस वृत्तीनं अयोध्येचा राज्यकारभार पाहणाऱ्या भरताला श्रीराम येत असल्याचे कळले त्यानं सारी अयोध्या शृंगारले पुष्पक विमान खाली उतरताच सर्वांनी सीतावर रामचंद्र की जय असा जयघोष केला भरतानं पुढं होऊन त्यांचे सुपूजित पादुका पुन्हा रामांच्या चरणी चढवल्या श्रीरामांनी भरताला आलिंगन दिलं सर्व मातांना उभयता रामसीतांनी प्रणाम केला या भेटीचा आनंद केवळ अवर्णनीय असा होता सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले सहस्रावधी कंठ त्यांचा जय जयकार करत म्हणू लागले त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार जय जयकार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पुष्पकयाना तुम्ही उतरले स्वर्ग सौख्य साकार स्वर्ग सौख्य साकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार तुला चिंतिते सुदीर्घ आयु पुण्यसलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार पितृकामना पुरी होऊ दे राम राज्य या पुरी येऊ दे ते कौसल्या माय पाहू दे ते कौसल्या माय पाहू दे राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार भोग तुझा अधिकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार
नाही वर्षतील मेघ धरेवर, सस्यशालिनी धरा निरंतर, धरा निरंतर. सेवारत जन स्वधर्म तत्पर, स्वधर्म तत्पर. शांती शांती मुनी वांछिती, ती घेवो आकार, ती घेवो आकार. शांती शांती मुनी वांछिती, ती घेवो आकार, ती घेवो आकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार. श्रोतेहो, आमचा कार्यक्रम एकच गीत संपेल, कारण आता अवैधचा आपण श्रीरामालयाचं जे गीत आहे ते गायलो. त्यानंतर हनुमंतांचा जो सत्कार आहे तो श्रीरामांनी केलेला आहे. आणि तुला काय हवं का विचारलेलं आहे, तेव्हा हनुमंतांनी एकाच शब्दात सांगितलेलं आहे की प्रभो माझा एक, या चरणांच्या ठाई माझा निश्चळ भाव राहावा. आता हे उत्सव सण आपण करतो तर ह्याच भावाने केले पाहिजेत की या चरणांच्या ठाई माझा निश्चळ भाव राहावा. आणि हेच भावना व्यक्त करणारं शेवटचं गीत आम्ही 1-2-4 कडव्यात संपवतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. प्रभो मज, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. या चरणांच्या ठाई माझा निश्चळ भाव रहावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. कधी न जळावे चंचल हे मन, श्रीरामाया चरणापासून. जोवरी भूवर रामकथानक, तोवरी जन्म असावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. रामकथेचे चिंतन गायन, ते रामाचे अमूर्त दर्शन. इच्छा मात्रे या दासाते, रघुकुल दीप दिसावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनी फिरेन गगनी. सूक्ष्म सूक्ष्मतम देहा धरुनी, फिरेन अवनी फिरेन गगनी. स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा. स्थली स्थली पण रामकथेचा लाभ मला व्हावा. एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा. धन्यवाद. आमचा मगाशी उल्लेख करायचा राहिला, समीर आरोस्कर यांनी अतिशय सुंदर ध्वनिव्यवस्था पुरवली, त्याबद्दल त्यांचे आभार आहेत. व्होल्टेजच्या काही वरखाली होण्यामुळे थोडा व्यत्यय येत होता, परंतु देवाच्या इच्छेप्रमाणे मंदिरामध्ये जे काय चालतं ते
त्या शक्तीच्या इच्छेनुसार चालतं असं समजूया आणि काही चुका झाल्या असेल तर आम्हाला तुम्ही क्षमा करावी अशी विनंती करतो आणि सर्वांचे आभार मानून मी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. रसिको, सहस्रचंडी अनुष्ठान सोहळा 2025मध्ये ब्राह्मण ऐक्यवर्धक संघ आरवली पंचक्रोशीच्या वतीनं आत्ताच आपणासमोर गीतरामायणातील निवडक गीतांचा कार्यक्रम